आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आणि उपसमिती चर्चा करावी मागण्या मागण्यात हे चांगली गोष्ट आहे. आमदार प्रसाद लाड आता त्यांनी मला भेटले होते ते आणि त्यांनी मला विचारलं होतं की मी जरांगे पाटलाला भेटायला जाणार. चांगली गोष्ट आहे. शेवटी सरकारच्या माध्यमातून जे सकारात्मक सरकारने भूमिका घेऊन जे निर्णय केलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी म्हणजे माझी प्रसाद लाडांची भेट नाही, पण त्यांनी बहुतेक सरकारच्या झालेल्या निर्णयाची त्यांना कल्पना दिली असावी. पण मी त्यांची चर्चा करेन. म्हणजे त्यांची जरांगे पाटलांची काय चर्चा झाली मग नंतर त्याच्यावर भाष्य करणं बरोबर. 30 तारखेच्या अगोदर उपसमिती जरांगे पाटलांना भेटणार आहे का त्याच्या मी त्यांना भेटणार आहे अगोदर. उपसमितीचा अध्यक्ष म्हणून मी त्यांना भेटणार आहे. त्यांनी देखील सातत्याने तक्रारी करतात की शिंदे समितीकडून जे काही काम केले जात आहे ते वेगाने होत नाही, प्रमाणपत्र मिळत नाही, तर त्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का आणि आता काय ते सांगणार नाही. आता त्यांची मागणी होती पूर्वी शिंदे समितीला 1 वर्ष मुदतवाढ द्यायची, आपण दिली. आता शिंदे साहेबांचं न्यायमूर्ती शिंदे साहेबांचं त्यांना लोक आयुक्त म्हणून त्यांची गोवा सरकारमध्ये नियुक्ती झाली. पण प्रचलित काम सध्याची त्यांच्याकडे असणारं काम ते मी पाहिलं असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. आता राहिला इशू त्या हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचा असेल, सातारा गॅजेटच्या अंमलबजावणीचा असेल, दाखले देण्यासंदर्भातली कार्यवाही ते सुरूच आहे. पण मध्ये त्या संदर्भात माहिती जी शासनाकडून त्यांच्यापर्यंत जाते, मला वाटतं ती माहितीमध्ये विसंगती येते का मला माहीत नाही. म्हणून मी त्यांना स्वतः भेटणार आहे 1-2 दिवसामध्ये आणि मला वाटतं आमची चर्चा मार्गाने गेला असं मला विश्वास आहे. थेट तक्रार त्यांची अशी देवेंद्र फडणवीस प्रमाणपत्र देऊ देत नाही अशी त्यांची थेट तक्रार. असं काही नाही आहे. शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारानंच आता हे आंदोलनाला मी ज्यावेळी सामोरे गेलो, ज्यावेळी तो GR निघाला, तर त्याच्यामध्येच विशेष पुढाकार होता. मी अध्यक्ष म्हणून ज्यावेळी काम करतो तर मला याची कल्पना आहे की प्रत्येक वेळी माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने आढावा घेत आहेत. दाखले देण्यासंदर्भात लवकर देण्याबद्दल त्यांचा सातत्याने आग्रह आहे. शेवटी असं की कायद्याच्या चाकुरीत राहून ज्या गोष्टी करायच्या असतात, घटनेच्या चौकटीत राहून, त्यात आपण शेवटी त्याला काही वेळापत्रक असतं, काही मर्यादा असतात. पण शासनाची भूमिका अतिशय सकारात्मक आहे. जरांगे पाटलांच्या भेटीनंतर प्रसाद लाड म्हणाले की मराठा समाजाच्या विविध मागण्यांबद्दल मी मराठा आरक्षण उपसमितीशी चर्चा करणार, मराठा उपसमितीला चांगलं काम करायला सांगणार आणि जर समाधान नाही झालं समितीकडे तर गरज पडल्यास तर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. नाही, म्हणून मी म्हटलं की आमदार प्रसाद लाड यांच्या माझी काही भेट झाली नाही. ते आज उद्याकडे बहुतेक उद्या भेट होईल माझी त्यांच्याशी मी चर्चा करेल नेमकी काय त्यांचा संवाद झाला आहे जरांगे पाटलांबरोबर. मग पुढे मार्ग काढून. शेवटी प्रसाद आणि मी आम्ही जवळचे मित्र आहोत, एकाच पक्षात काम करतो, तेव्हा आमच्यात विसंवाद काहीच नाही आहे. प्रसादाला असे माहिती की जर विखे पाटील मला 28 तारखेला जरांगे पाटलाकडे घेऊन गेले तर मी पुन्हा यायला तयार. जाऊ ना निश्चित. ते जर उलट त्यांना मी घेऊन जायला केव्हाही तयार आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण जो काही प्रयत्न करतो आहे हा तिढा सुटला पाहिजे म्हणून, तर प्रत्येकाची मदत घ्यायची माझी तयारी आहे ना. सर, पण आज तुम्ही किंवा इतर कोणत्याही राजकीय नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली की हाकेचे ते सातत्याने टीका करतात, ते असं म्हणतात की जरांगे पाटलांना डील करायची का आणि प्रसाद लाड हे काय विचारवंत आहेत का? तर त्या हाकेच्याबद्दल काय बोलणार मी. असं आहे की हे स्वयंघोषित काही नेते राज्यामध्ये फिरतात, विधानं करतात, त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार आहे. तर आपण बघतो दिवसेंदिवस ज्याची डिझेलची टंचाई पाहायला डिझेलची टंचाई पाहायला लागली, शेती कामं अनेक पंपावर जे ते शेतकरी कॅन घेऊन येताना पाहायला. असं की आता स्वतः भारत सरकारनं किंवा राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं आहे कुठे अशी टंचाई नाही आहे. दुर्दैवानं काय की थोडा पुरवठ्यामध्ये काही अडचणी येतात आणि त्या पुरवठा होताना मग थोडा विलंब होतो. मग बऱ्याच ठिकाणी पॅनिक बाईंग आहे. मला वाटतं थोडीशी लोकांना भीती वाटते उद्या डिझेल मिळेल का नाही, पेट्रोल मिळेल का नाही, याच्यातून गेलो होतो मोठ्या प्रमाणात त्याचं मग साठवणूक करायची असं लोकांचा दृष्टिकोन दिसतो. पण माझी यारी मी सगळ्यांना आव्हान तेच आहे की राज्य सरकार अतिशय त्याच्यामध्ये बारकाईने लक्ष ठेवून आहे. आणि 1-2 जिल्ह्याची मी बातम्या पाहतो आहे. आता बुलढाण्याची एक बातमी पाहिली मी आज, संभाजीनगरला 1-2 पंपांवर रांगा पाहिल्यात. परंतु मला वाटतं हेच आहे की लोकांना हाच विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे सकाळी की कुठे राज्यामध्ये त्याची कमतरता पडणार नाही. थोडं
पुरवठ्यामध्ये काही कमी जास्त प्रमाणात होत असेल, परंतु मात्र लोकांना त्याची अडचण येणार नाही असं स्पष्ट आश्वासन राज्य सरकारच्या वतीने त्यांनी दिलेलं आहे. सर, जळगावमध्ये जे आहे ते याच प्रश्नावर थेट जिल्हाधिकाऱ्याची गाडी आलेली आहे. असं आहे की म्हणून म्हटलं ना की आता मला वाटतं मी काय त्या विषयाबद्दल माझी भूमिका मी काय नाकारत नाही. परिस्थिती काही काही ठिकाणी पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे गंभीर आहे, परंतु लवकर सुधारणा होईल. त्यामुळे काही फार असं चिंता करण्याचं कारण नाही. जरांगे पाटील असं बोलताना असं म्हणाले की BJPचे नेते जे आहेत ना ते प्रोटोकॉल फॉलो करून भेटायला येऊन असं टाळटा करतात, मात्र शिवसेना एकनाथ शिंदे साहेब झाले त्या प्रोटोकॉल करून डायरेक्ट भेटायला जातात, तसं BJPचे नेते येत नाहीत. नाही, तशी वस्तुस्थिती नाही आहे. कारण कसं आहे की एकदा सरकारनं उपसमितीला नेमलेली आहे आणि उपसमितीमध्ये आम्ही सगळ्याच पक्षाचे लोक आहोत. BJP आहे, शिंदे सेनेचे आहेत, राष्ट्रवादी. त्यामुळे मला वाटतं एक सिंगल अम्ब्रेलामधून काम करण्याची भूमिका असते. आता मंत्री जो कोणी जाऊन पाटलांना भेटावं याच्यात मला आक्षेपास कारण नाही, त्याला प्रोटोकॉल घ्यायला पाहिजे. आता मशागतीची कामं सुरू आहेत शेतकऱ्यांचे, तर अनेक ग्रामीण भागामध्ये डिझेल मिळत नाही. तर परभणीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की जर शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत पेट्रोल डिझेल हवं असेल तर त्यांना सातबाऱ्याची अट करण्यात आली. नाही, आता असं आहे की कोणत्या पार्श्वभूमीवर केली मला माहिती नाही, पण मी जे म्हटलं की काही बऱ्याच वेळा असं होतं ना, भीती असं वातावरण आहे की मिळेल का नाही आपल्याला उद्या परवा, मग शेतीचं काम थांबेल किंवा उद्या साधारण त्या गाड्या शहरात चालतात. आता त्यामुळे त्याला बाईंग स्प्री म्हणतो आपण की जास्त खरेदी करून ठेवावं, जास्त साठवून करून ठेवावं. साठेबाजी म्हणत नाही मी, पण उद्या अडचण आली तर आम्हाला अडचण नको म्हणून. त्यामुळे सुद्धा शॉर्टेजचा काही इश्यू तयार होतो. मला वाटत नाही की म्हणून म्हटलं की जनतेने शांतता राखावी. कुठेही डिझेल पेट्रोल कमी पडणार नाही आहे. सरकारनं अतिशय त्याच्यामध्ये मला वाटतं बारकाईने त्याच्यावर नजर ठेवून आहे. सर, पण हा प्रश्न इतका गंभीर झाला आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरद्वारे जो पाणी पुरवठा केला जातो त्या टँकरला डिझेल मिळत नाही महानगरपालिकेच्या. पुन्हा आज जे आहे ते अनेक भागात पाणी मिळालं नाही. आता ते मला कल्पना नाही. म्हणजे महापालिकेने त्याची काळजी घ्यायला पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे की देशभरामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी कॉक्रोच तरुणांना असं संबोधित केलं, तर त्याच्यामध्ये एका तरुणाने कॉक्रोच जनता पार्टी स्थापन केली. तर त्याचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स गेले, तर म्हणजे भाजपपेक्षा जास्त फॉलोअर्स त्याचे सध्या सोशल मीडियावर आहेत. याची चर्चा होते, तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नाही, मी मला सुद्धा त्याचं आश्चर्य आहे, पण ठीक आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून लोक आपल्या भावना व्यक्त करत राहतात. ठीक आहे, तर काँग्रेस जनता पार्टी काय आहे काय नाही, एकदा त्याचं काय स्वरूप आहे मला माहीत नाही आहे. पण तुमच्यासारखंच मी अनभिज्ञ नाही आहे, म्हणजे मला त्यावेळी पण हे सगळं जरी असलं तरी तुम्ही आता राजकारणी आणि सगळ्या गोष्टी तुम्ही बघता. सरन्यायाधीशांनी तरुणांबद्दल असं वक्तव्य केलं काँग्रेसमधनं जे बेरोजगार आहेत किंवा हे सगळे मुलं, तर त्यांच्या मनामध्ये या सगळ्याबद्दल राग निर्माण झाला, त्याच्यातून हे झालं असं वाटतं. आता साहेब मान्य सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. मला वाटतं त्यांनी जे काही या संदर्भात जे विधान केलं आहे, आता ते कोणत्या कॉन्टॅक्समध्ये केलं आहे माहीत नाही, परंतु निश्चितच बेरोजगारी जी आहे त्याला अशा पद्धतीने संबोधणं उचित नव्हतंच. त्या म्हणजे व्यक्तिगत माझं मत आहे. मला काही त्या न्यायाधीशांचा सामान करायचं नाही, परंतु प्रत्येक घटकाच्या समाजातल्या, मग तो कोणत्याही व्यवस्थेमध्ये काम करणार असेल, बेरोजगार असेल, त्याच्या स्वतःची व्यथा आहे. मला वाटतं प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे. शेवटी काही लोक तगाबडी बोलतात, काही लोकांना असं वाटतं आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून लोक आंदोलन करतात, पण याचा अर्थ त्यांचा तो अधिकारच आहे ना. पण त्याच्यावर असं काही भाष्य करणं, त्या व्यवस्थेचा अवमान करणं, असं काही मला वाटत नाही योग्य उचित आहे. सर, नितीन राऊत सांगतात की सरकार ओबीसीची जनगणना करताना कुठे दिसत नाही. असं आहे की आता SIRचा कार्यक्रम सुरू आहे. नंतर आता 2011 नंतर पहिल्यांदा ना जनगणना होती, किती वर्षानंतर आज जनगणना सुरू होते. आणि याच्यामध्ये कुठंच असं नाही की OBC करू नये का. जनगणना सर्वच जनतेची होणार आहे. त्यामुळे असं काही प्रश्न येतो काही हे विनाकारण जनतेमध्ये विष घालवण्याचा प्रयत्न जितेंद्र करतात नेहमीप्रमाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.